महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर एक वेगळीच राजकीय चर्चा रंगली। बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधान भवनातील दालनात आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली। यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शरद पवारांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या वादानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संपूर्ण घटनेमागचं कारण स्पष्ट करत या वादाला उत्तर दिलं आहे। शरद पवारांनी शिंदेंच्या दालनातच बैठक का घेतली? संजय राऊत नेमके का संतापले? जयंत पाटील यांनी कोणतं स्पष्टीकरण दिलं? या वादाचा महाविकास आघाडीच्या राजकारणावर काही परिणाम होऊ शकतो का? आणि या संपूर्ण प्रकरणातून कोणता राजकीय संदेश जात आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडीचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच। बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण। चला तर मग मुद्देसूद पाहूया। मुद्दा क्रमांक 1, शिंदेंच्या दालनातील बैठकीमुळे वाद का निर्माण झाला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक पार पडली। या बैठकीला शरद पवार, खासदार नारायण राणे आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते। बैठक संपल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक विधान भवनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात घेतली। या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं। विरोधी पक्षातील नेत्याने सत्ताधाऱ्यांच्या दालनात बैठक घेणं हा चर्चेचा विषय ठरला। मुद्दा क्रमांक 2, संजय राऊतांनी नेमकी नाराजी का व्यक्त केली? शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या बैठकीवर तीव्र प्रतिक्रिया दिली। त्यांनी म्हटलं की शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत। ज्यांनी आपल्या पक्षाशी गद्दारी केली त्यांच्या दालनात जाऊन बैठक घेणं योग्य नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं। अशा कृतीमुळे राष्ट्रवादीची विश्वासार्हता कमी होते आणि महाविकास आघाडीच्या भूमिकेलाही धक्का बसतो, असा आरोप त्यांनी केला। एकनाथ शिंदेंविरोधात आम्ही राजकीय लढाई लढत असताना त्यांच्या दालनात बैठक घेणं योग्य नसल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलं। मुद्दा क्रमांक 3, जयंत पाटील यांनी काय स्पष्टीकरण दिलं? या वादावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं। त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र कर्नाटक सीमा बैठकीनंतर पक्षाच्या आमदारांना शरद पवार यांच्याशी चर्चा करायची होती। त्यावेळी शरद पवार दुसऱ्या मजल्यावरून खाली आले होते। त्यांच्या प्रकृतीचा विचार करता त्यांना अधिक चालणं शक्य नव्हतं। त्यामुळे सर्वात जवळ असलेलं एकनाथ शिंदे यांचं दालन निवडण्यात आलं। ही केवळ सोयीची बाब होती, त्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं। मुद्दा क्रमांक 4, विधान भवनातील दालन कोणाच्या मालकीचं असतं का? जयंत पाटील यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। ते म्हणाले की विधान भवनातील दालनं ही कोणत्याही एका नेत्याची खासगी मालमत्ता नसतात, ती संपूर्ण विधिमंडळाची असतात। एखाद्या मंत्र्याचे नाव दालनावर असलं तरी आवश्यकतेनुसार कोणत्याही पक्षाचे सदस्य ते वापरू शकतात। त्यामुळे केवळ एका दालनात बैठक घेतली म्हणून त्याला राजकीय रंग देणं योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं। मुद्दा क्रमांक 5, शरद पवारांच्या प्रकृतीचाही विचार करण्यात आला। जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं की शरद पवार यांच्या प्रकृतीमुळे त्यांना लांब चालायला लावणं योग्य नव्हतं। त्यामुळे सर्वात जवळ असलेलं दालन निवडण्यात आलं। हा निर्णय पूर्णपणे व्यावहारिक होता। बैठकीचं ठिकाण बदललं म्हणून पक्षाची भूमिका किंवा राजकीय विचार बदलत नाहीत, असा संदेशही त्यांनी दिला। मुद्दा क्रमांक 6, शरद पवार सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटतात। जयंत पाटील म्हणाले की शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत। विविध पक्षांचे नेते त्यांना भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात। त्यामुळे कोणाशी संवाद साधला किंवा कोणाच्या दालनात बैठक घेतली यावरून त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही। लोकशाहीत संवाद कायम ठेवणं हीच राजकारणाची परंपरा असल्याचंही त्यांनी सांगितलं। मुद्दा क्रमांक 7, या वादाचा पुढे काय परिणाम होऊ शकतो?
संजय राऊतांच्या टीकेनंतर जयंत पाटील यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र या घटनेमुळे महाविकास आघाडीतील समन्वय आणि परस्पर विश्वासाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांमधील समन्वय कसा राहतो याकडे आता सर्वांचं लक्ष असेल. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक घेण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसून त्यांच्या प्रकृतीमुळे जवळचं दालन निवडण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. दुसरी, संजय राऊत यांनी या बैठकीवर तीव्र नाराजी व्यक्त करत शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले असून महाविकास आघाडीत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आणि तिसरी, या घटनेमुळे विरोधी पक्षातील समन्वय, संवाद आणि भविष्यातील राजकीय संबंध यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून पुढील काळातील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत. आता तुम्हीच सांगा, शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक घेणं ही केवळ सोयीची बाब होती की त्यामागे काही वेगळा राजकीय संदेश आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.